हा आंबोली पर्यटन स्थळाकडे रस्ता आहे। आज अशी परिस्थिती आहे, प्रवासी रिक्षात आणि साईड पट्ट्यांचे पैसे यांच्या खिशात। आता यांच्या खिशात म्हणजे कोणाच्या? तर अधिकारी, ठेकेदारी आणि लोकप्रतिनिधी यांचं जे संगनमत झालंय आणि ह्या संगनमताने आज रस्त्यांची ही बोगस निकृष्ट बांधकामं सुरू आहेत। सातत्याने रस्त्याची डांबरीकरण करावी लागत आहेत। हा तर आंबोली पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून अनेक पादचारी, दुचाकी स्वार, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध लोक यांची ये जा असते आणि या रस्त्याच्या कडेला असलेल्या ज्या साईड पट्ट्या आहेत या साईड पट्ट्याच गायब झाल्या आहेत। मी म्हणेन साईड पट्ट्या चोरीलाच गेल्या आहेत, कारण जर या साईड पट्ट्यांची बिलं पडली, मार्च एंडिंगला साईड पट्ट्यांची बिलं झाली, मग ह्या साईड पट्ट्या कुठे गेल्या? आणि जर या रस्त्यावरून खासदार, आमदार, मंत्री यांची ये जा आहे, त्यांचे पदाधिकारी त्यांची ये जा आहे, त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या काय दिसत नाही? बरं, पादचारी माणसाने किंवा दुचाकी स्वाराने एखाद्या मोठ्या वाहनाला साईड द्यायचा प्रयत्न केला तर तो सरळ खड्ड्यात जातो, अशी अवस्था रस्त्याच्या बाजूला आहे। रस्त्याच्या बाजूला असलेली साईड पट्टी ही रस्त्याच्या लेव्हलला पाहिजे। किमान 2 ते 2.5 फूट रुंदीची साईड पट्टी रस्त्याला असावी आणि जांभा दगड किंवा बुरुंग दगड याची ती माती असावी, अशी तरतूद अंदाजपत्रकात केलेली असते। परंतु आता बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणा, सावंतवाडी तालुक्यातले म्हणा, कुठल्याही रस्त्याला साईड पट्ट्या केल्या जात नाही। मग साईड पट्ट्यांची बिलं करून हे पैसे कुणाकुणाच्या खिशात जातात याचा शोध घेतला पाहिजे। आज सामान्य जनतेला निवडणुकीत 2,000-3,000 देऊन विकत घेतलं जातं आणि त्यांचा आवाज बंद केला जातो आणि अशा प्रकारचे निकृष्ट रस्ते, अपघातग्रस्त रस्ते, रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे अनेक दिव्यांग आज गाडीखाली चिरडून गेले, अनेकांचे आज अपघात झाले, मृत्युमुखी पडले, तरी देखील साईड पट्ट्याच्या प्रश्नाबाबत गांभीर्य इथल्या लोकप्रतिनिधींना, इथल्या अधिकाऱ्यांना, इथल्या ठेकेदारांना नसल्याचं यातून दिसून येतोय। आणि म्हणूनच मी सांगतोय की पुढच्या काळात या साईड पट्ट्यांचा हिशेब हा न्यायालयीन चौकशी करूनच केला पाहिजे, या दृष्टीने माझी ही सुरुवात आहे। आपण या ठिकाणी आलात आणि ही साईड पट्ट्यांची जी आज धोकादायक परिस्थिती आहे त्याच्यावर प्रकाशझोत टाकला, त्याबद्दल आज मी तुमचा आभार मानतो आणि ही बाब आज जनतेसमोर आपण मांडावी अशी इच्छा व्यक्त करतो। हा रस्ता पाहिला तर साईड पट्ट्या रस्ता इंचिनीची बघा, एखादा पादचारी एखाद्या वाहनाने त्याला हुल दिली, टू व्हीलर असेल, हुल दिली तर डायरेक्ट खड्ड्यात गेला तर इथं तो मृत्युमुखी पडेल, अशी अवस्था, मृत्यूचा सापळा या ठिकाणी तयार केलेला आहे।